Hello everyone. Today I will discuss about the occupational health care and occupational health hazard. Okay, so today I will show a video of occupational health. Okay, occupational health hazard that including in the this PPT. Okay, so you will be listen carefully.你俩安装硫磺前泵。ओके, तर आता आपण बघितलं या ठिकाणी कोणत्या कोणत्या टाईपचे आपण इंजुरी या ठिकाणी बघितलं. ओके, आपण आजचा आपला टॉपिक आहे हेल्थ हजार्ड. ओके, हेल्थ हजार्ड आणि ऑक्युपेशनल हेल्थ. ओके, हे आपलं दोन आजचे टॉपिक आहे इम्पॉर्टंट. ओके, ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड और ऑक्युपेशनल हेल्थ आपला आजचा टॉपिक आहे. ओके, तर या ठिकाणी आपण फर्स्ट आपले बघणार आहेत आपले ऑब्जेक्टिव्स. डिफाईन ऑक्युपेशनल हेल्थ काय, क्लासिफिकेशन ऑफ हेल्थ हजार्ड, लिस्ट ऑक्युपेशनल डिसीज, restate the role and function of occupational health nursing, describe protection method occupational health, practice the occupational health of healthcare provider, indicate the role of community health nursing occupational health prevention. ओके, तर त्यानंतर आहे वर्किंग सेफली इन लाईक ब्रिदिंग इफ यू डोंट यू डाय, जेरी स्मिथ. ओके, डिफिनेशन टर्म ऑक्युपेशनल हेल्थ अँड ऑक्युपेशनल हेल्थ नर्सिंग. ओके, त्यामध्ये आहे इट इज अ डिसिप्लिन फोकस अँड प्रोमोटिंग अँड मेंटेनिंग द हायेस्ट डिग्री ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, वर्किंग इन ऑल द ऑक्युपेशन्स बाय प्रिव्हेंटिंग डिपार्चर फ्रॉम द हेल्थ, कंट्रोलिंग रिस्क अँड अडॅप्टिंग द वर्क टू पीपल अँड द पीपल्स ऑफ देअर जॉब्स. ओके, समटाईम्स जर का जे पीपल्स आहे, ओके, आपलं ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे काय, जे की फिजिकली, मेंटली आणि सोशली जे वर्क करतात प्रॉपरली. ओके, त्यांच्यामध्ये की डिफॉर्मिटी प्रेझेंट नसताना आपण त्यांना ऑक्युपेशनल हेल्थ म्हणू शकतो किंवा ते ऑक्युपेशनल हेल्थसाठी प्रिपेअर आहे. ओके, त्यानंतर फॅक्टर्स विथ द वर्क एन्व्हायरमेंट दॅट कॅन बी पोटेन्शियली हार्म टू द हेल्थ ऑफ एम्प्लॉय. दिस आर द कॅटेगराइज इन टू द केमिकल, फिजिकल, बायोलॉजिकल और एर्गोमिक. ओके, सायकोसोशियल. ओके, त्यानंतर अँड रेडिएशन हजार्ड इच रिप्रेझेंटिंग डिफरंट रिस्क टू द वर्कर सेफ्टी. ओके, समटाईम्स जे वर्कर असतात, ओके, त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे त्यांना हेल्थ हजार्ड त्यांच्यावर वर्क करू शकतं किंवा अफेक्ट करू शकतात त्यांच्या बॉडीवर, जसं की केमिकल आहे, फिजिकल आहे, बायोलॉजिकली, एर्गोनॉमिक आहे किंवा सायकोसोशियल आहे. ओके, आणि रेडिएशन हे त्यांच्यावर अफेक्ट करतात त्यांच्या बॉडीवर. स्पेशलायझेशन ऑफ दॅट इन्व्हॉल्व इन द प्रोटेक्शन, प्रोमोटिंग द हेल्थ अँड सेफ्टी विद इन द वर्कप्लेस. Occupational health nurses play a crucial role assessing high risk, advising of occupational health safety practices and developing of the workplace of the health policies. ओके, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ हेल्थ हजार्ड कोणते कोणते बघू आपण. केमिकल आहे, एर्गोनॉमिक आहे, ओके, फिजिकल आहे, बायोलॉजिकल आहे, सायकोसोशियल हजार्ड आहे, ओके, रेडिएशन हेल्थ हजार्ड आहे. त्यानंतर एर्गोनॉमिक हेल्थ हजार्ड कोणते कोणते आहेत, ज्याच्यामुळे की तुमच्या
बॉडीवर काय अफेक्ट होऊ शकतो इन्क्लुडिंग इन द हेल्थ हजार्ड ॲट फटिक, ब्रिडम, टेन्शन, ग्लेअर, ओके, ॲट वर्क, ॲबनॉर्मल पोझिशन, ओके, अँड बॉडी अलाइनमेंट एक्सेट्रा, हे त्याला आपण एर्गोनॉमिक हेल्थ हजार्ड बोलू शकतो. फिजिकल हेल्थ हजार्डमध्ये तुमच्या बॉडीवर फिजिकल कशा अफेक्ट करतात, इट इन्क्लुडिंग हीट असेल, ओके, हीट रेडिएशन असेल, कोड असेल, व्हायब्रेशन असेल, ओके, प्रेशर, नॉईज, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा मेकॅनिकल डिफेक्ट असेल, विथ द 10% ऑफ इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट ड्यू टू द इश्यूज. त्यानंतर बायोलॉजिकल हेल्थ हजार्ड असेल, ओके, बायोलॉजिकलमध्ये काय, जसे की वर्क साईड इन्फेक्शन असेल, ऑर्गॅनिझम असेल, पॅरासाईट असेल, ॲज वेल ॲज बायोलॉजिकल हजार्ड असेल, ॲनिमल प्रोडक्ट और ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असेल इंडस्ट्रीमध्ये एरियामध्ये, ओके, त्या ठिकाणी तुम्हाला बघू शकता हेल्थ हजार्ड. केमिकल हेल्थ हजार्डमध्ये केमिकल फॅक्टरी असेल किंवा केमिकली जे बर्न होऊ शकतात, ओके, ज्यामुळे केमिकल इफेक्ट होऊ शकतो बॉडीवर, त्याला आपण केमिकल हजार्ड बोलू शकतो. जसे की स्किनवर अफेक्ट होणे किंवा रेस्पिरेटरी प्रॉब्लेममध्ये इनहेलेशन करणे, ओके, समटाईम डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये प्रॉब्लेम क्रिएट होणे, त्याला आपण केमिकल हजार्ड बोलतो. सायकोसोशियल हजार्ड म्हणजे काय, तुमचं वर्कप्लेस डिपेंड करणार, ओके, ॲबनॉर्मलिटीज असेल की सायकोडायनॅमिक किंवा डिसऑर्डर असेल की इलनेस असेल, सायकॅट्रिक इलनेस असेल, ओके, पुअर वर्किंग कंडिशन असेल तुमची वर्क करण्याची, आपण त्याला सायकोसोशियल हेल्थ हजार्ड बोलू शकतो. रेडिएशन म्हणजे काय, समटाईम्स रेडिएशन तुमच्या बॉडीवर कसे अफेक्ट करतात, तुमच्या स्किनवर, तुमच्या स्किनच्या लेअरवर तुम्हाला बर्न होऊ शकतं, डर्माटायटिस होऊ शकतो किंवा तुम्हाला कॅट्रॅक्टसुद्धा होऊ शकतो. समटाईम्स मॅलिग्नन्सी म्हणजे की ट्युमर तुम्हाला होऊ शकतो, त्यामुळे अजून तुम्हाला होऊ शकतं लाईफ शॉर्टनिंग तुमच्या बनवू शकतं, त्याला आपण रेडिएशन हेल्थ हजार्ड बोलू शकतो. त्यानंतर इन लिस्ट ऑफ ऑक्युपेशनल डिसीजेस कोणते आपण त्या ठिकाणी बघू. ऑक्युपेशनल डिसीज म्हणजे काय, समटाईम्स इन्व्हॉल्व इन द एन्व्हायरमेंटल हार्मफुल सबस्टन्सेस असेल त्यामध्ये, किंवा मटेरियल असेल किंवा काही इन्स्ट्रुमेंट असेल ज्याच्यामुळे तुम्ही वर्कप्लेस एका ठिकाणी करता, तुमच्या वर्कप्लेसवर तुम्हाला ते आढळून येऊ शकतं किंवा तुम्हाला त्याच्यामुळे रिस्क ऑफ फॅक्टर तुम्हाला ते बनवू शकतं, त्याला ऑक्युपेशनल हेल्थ डिसीजेस बोलू शकतो. त्यामुळे WHO काय केलं होतं, 1975 काही टेक्निकल रिपोर्ट फाउंड केल्या होत्या, जसं की निमोकोकायस, ओके, ब्रॉन्कायस कार्सिनोमा, क्रोनिक ब्रॉन्कायटिस असेल, ब्रॉन्कियल अस्थमा असेल, ओके, ह्या समटाईमच्या त्यांनी फाउंड केल्या होत्या. ओके, मग आता फिजिकल डिसीज कोणत्या असणार आहेत, केमिकल डिसीज कोणत्या, बायोलॉजिकल डिसीज कोणत्या, सायकोसोशियल किंवा सायकोलॉजिकल डिसीज कोणत्या. फिजिकल डिसीज कोणत्या, एम्बॉलिझम होणे किंवा कॅन्सर होणे, एअर एम्बॉलिझम, डिफनेस ऑफ एअर एम्बॉलिझम, फर्स्ट बाईट, बर्न होणे, स्ट्रोक होणे, त्यानंतर बोन डिफेक्ट होणे, त्याला आपण फिजिकल ऑक्युपेशनल डिसीज बोलू शकतो. केमिकलमध्ये की जसे गॅसेस असेल, ॲसिड असेल, अल्कलाईज असेल किंवा डिसइन्फेक्टंट असेल, ओके, लंग डिसीज असेल, त्यानंतर दॅट इज ॲरेथ्राकोसिस, सिलिकोसिस, त्यानंतर आहे अस्पेटोसिस, ओके, टोबॅकोसिस, त्यानंतर कॅन्सर, हे झाले केमिकल एजंट. पण त्यानंतर होऊ शकतात बायोलॉजिकल डिसीज कोणते आहेत, अँथ्रॅक्स, ओके, टिटॅनस, इन्सेफॅलायटिस, लॅप्रोपोइसिस, ओके, फंगल इन्फेक्शन, हे झाले बायोलॉजिकल ऑक्युपेशनल हेल्थ डिसीजेस. सायकोलॉजिकल कोणते असतात, पेप्टिक अल्सर, डिप्रेशन, न्यूरोसिस, सायकोसिस, ओके, ऑक्युपेशनल डर्माटायटिस, स्किन कॅन्सर असणार, लंग कॅन्सर असणार. त्यानंतर आहे रिस्टेट द रोल अँड फंक्शन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ नर्सिंग, तुमचं रोल ऑफ नर्सचं काय फंक्शन आहे इन ऑक्युपेशनल हेल्थ नर्सिंगमध्ये, त्या ठिकाणी आपण बघणार. आता नर्स प्रॅक्टिशनर आपण त्या ठिकाणी प्रॉपरली राहणार, की नर्स प्रॅक्टिशनर म्हणजे काय, त्यांना हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणे रिलेटेड टू त्यांच्या जे पण वर्क प्लेस आहे, ओके, ऑक्युपेशन जे आहे. समटाईम्स पेशंट जर का म्हणजे समटाईम पेशंट जर का केमिकल इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असणार आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्शन किटबद्दल प्रॅक्टिस करायची. ओके, हेल्थ एज्युकेटर म्हणजे हेल्थ एज्युकेशन देणे, जे पण तुम्ही सेफ्टी डिव्हायसेस असणार, ओके, ऑल टाईप ऑफ इन्क्लुडिंग त्यांच्यासाठी सेफ्टी जे आहे, रिस्पेक्ट ऑफ त्यांना कसं प्रिव्हेंट करायचं, हे त्या ठिकाणी तुमचं काम आहे. हेल्थ ॲडमिनिस्ट्रेटर आणि मॅनेजर, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली वर्क करायचं आहे. काउन्सलर म्हणजे समटाईम्स पेशंटला काउन्सिलिंग करायचं आहे. ओके, फंक्शन ऑफ occupational health nursing is responsible for addressing all aspects of occupational health with their primary goal being prevention and their major function including prevention of services. प्रायमरी प्रिव्हेंशन तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करायचे. प्रायमरी प्रिव्हेंशनमध्ये तुम्हाला काय येणार आपण त्या ठिकाणी बघू. प्रायमरी प्रिव्हेंशन, प्रिव्हेंट ऑफ डिसीज ऑफ डिसॅबिलिटी इन कॉम्प्रोमाइज. ऑक्युपेशनल हेल्थ नर्सेस असेस पर्सनल हेल्थ, आयडेंटिफाय वर्क रिलेटेड टू हेल्थ हॅझार्ड, use safety measures, provide health education and implementation immunization program. They also provide health information to management and implement preventive measurement. ओके, फर्स्ट म्हणजे प्रायमरी प्रिव्हेंशन आपण त्याला बोलू शकतो, की जसं तुमचं रिलेटेड तुमचं ऑक्युपेशन काय. समटाईम्स पेशंट जर का रेडिएशन इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असणार किंवा बायोलॉजिकलमध्ये वर्क करत असणार किंवा फिजिकल
ज्या ठिकाणी तो वर्क करत असणार. ओके, त्या ठिकाणी आपण त्याला बघू शकतो. त्यामध्ये आपल्याला काय हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे रिलेटेड टू त्याच्या सेफ्टी डिव्हाइसेस असेल, आयडेंटिफाय करायचा, यूज ऑफ सेफ्टी डिव्हाइस कसे तुम्ही मेजर करू शकता, प्रॉपरली इम्युनायझेशन त्यांना द्यायचं आहे, प्रॉपरली हेल्थ एज्युकेशन त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे रिलेटेड टू सेफ्टी डिव्हाइसेस असेल किंवा प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस असेल. ओके, त्याला आपण प्रायमरी प्रिव्हेन्शन बोलू शकतो. आता सेकंडरी प्रिव्हेन्शन इट इन्क्लुडिंग इन्व्हॉल्विंग इन डिटेक्टिंग हेल्थ प्रॉब्लेम अर्ली थ्रू द सर्वेज. ओके, ऑब्झर्वेशन अँड मेडिकल डायग्नोस्टिक. आता ठीक आहे, आपण फर्स्ट प्रायमरी प्रिव्हेन्शन तर दिलं, पण सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण काय मेजर करणार, जसं की सर्वे मेजर करणार आपण किंवा ऑब्झर्वेशन करणार पीपल्समध्ये आणि मेडिकल डायग्नोस्टिक टेस्ट आपण त्या ठिकाणी करणार. नर्स कॅन स्टार्ट स्पेशल हेल्थ प्रोग्राम अँड मेंटेन हेल्थ रेकॉर्ड फॉर इच वर्कर इन्क्लुडिंग हेल्थ हिस्ट्री, वॅक्सिनेशन स्टेटस, occupational hazards, allergic and treatment, and health examination data. Record should be also including information on working days, absenteeism, and compensation received for disabilities. मग त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली एज्युकेट करायचं रिलेटेड टू त्यांची हेल्थ हिस्ट्री कलेक्ट करायची, प्रॉपरली वॅक्सिनेटरी स्टेटस त्यांना प्रोव्हाइड करायचे. ओके, त्यानंतर त्यांना ऑक्युपेशनल हेल्थ प्रोव्हाइड करायची. ऑक्युपेशनल हेल्थ रिलेटेड टू काय ॲलर्जी ट्रीटमेंट असेल त्यांना, किंवा समटाईम्स त्यांना ॲलर्जी असेल किंवा एखाद्या टाईममध्ये बर्न त्यांना झालेलं असेल. ओके, त्या ठिकाणी त्यांना आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची आणि त्यांचं हेल्थ एक्झामिनेशन डाटा प्रॉपरली हिट टू पुट एक्सप्लेनेशन त्यांना प्रोव्हाइड करायचे. ओके, समटाईम्स पेशंटला जर का बर्न झालं असेल तर तुम्ही रिलेटेड करणार त्यांच्या स्किनवर, किंवा समटाईम्स पेशंटला कॅटरॅक्ट झाला असेल तुम्ही रिलेटेड करणार त्यांच्या आईसोबत. ओके, तुम्हाला त्यामध्ये इन्क्लुडिंग डाटा प्रोव्हाइड करायचा आहे हेल्थ एक्झामिनेशनमध्ये कोणत्या साईडला डिफॉर्मिटी झालेली आहे. ओके, दॅट इन्क्लुडिंग इन तुम्हाला काय करायचं आहे, वॅक्सिनेशन स्टेटस त्यांचं प्रॉपरली त्यांना मेंटेन ठेवायचं आहे. ट्रीटमेंट असेल, ओके, तुम्ही जे समटाईम्स प्रिव्हियस ट्रीटमेंट दिली असेल, एक्झामिनेशन तुम्ही त्यांचं केली, प्रॉपरली रेकॉर्ड अँड मेंटेन ठेवायचं तुम्हाला त्यांच्या वर्किंग डेजनुसार. ओके, त्याला आपण सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये टाकू शकतो. टर्शरी प्रिव्हेन्शनमध्ये इन्व्हॉल्व इन ट्रीटिंग करंट हेल्थ प्रॉब्लेम टू द डिसीज पिरियड असेल, विथ ऑक्युपेशनल हेल्थ नर्सेस प्रोव्हाइडिंग फर्स्ट एड असेल, ॲड्रेसिंग इमिडिएट हेल्थ इश्यू अँड सर्विंग ॲज हेल्थ एज्युकेटर, helping worker with long-term disease return to work. In this stage, occupational health nurses act as a health manager, assistant worker in returning to the work, preparing policies for duty and leaves. त्यानंतर conducting referral services. This helps company profit directly or indirectly. टर्शरी प्रिव्हेन्शन आपल्याला करायचं आहे ऑक्युपेशनल हेल्थमध्ये, जसे की समटाईम्स जे प्रिव्हेंट होतात, ओके, डिसीजेस किंवा काही प्रॉब्लेम आहे त्यांना प्रिव्हेंट करायचे. समटाईम्स हेल्थ इश्यू असेल लोकांमध्ये तर त्यांना प्रॉपरली इमिडिएट फर्स्ट एड आपल्याला प्रोव्हाइड करायची किंवा इमिडिएट ट्रीटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची असेल. त्यांना हेल्पफुल होईल लॉंग वर्किंग टाईम पिरियडपर्यंत जे डिसीज क्युअर होतात. ओके, त्यांच्यासाठी मग त्या ठिकाणी रोल ऑफ नर्स काय, त्या ठिकाणी प्रॉपरली मॅनेज करणे हे रिलेटेड प्रॉब्लेम असेल. ओके, त्यानंतर त्यांना प्रॉपरली रिटर्न टू द वर्क त्यांना बोलवून घेणे ॲज आफ्टर दॅट द क्युरेबल ऑफ डिसीज कंडिशन. ओके, त्यांना प्रिपेअर प्रॉपरली पॉलिसीज फॉर ड्युटी रोटेशन असेल त्यांच्या, किंवा त्यांना कंडक्ट रेफरल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या समटाईम देअर स्पेशलायझेशन ऑफ हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम. ओके, मग त्यामुळे होणार कंपनीला प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रकारे. ओके, त्यानंतर डिस्क्राईब द प्रोटेक्शन मेथड फ्रॉम ऑक्युपेशनल हेल्थमध्ये आपण बघू. ओके, समटाईम्स प्रोटेक्शन किट कोणत्या असणार, वर्किंग साईड ॲज पर द ॲडमिनिस्ट्रेशन मेजर, इंजिनिअरिंग मेजर, ओके, मेडिकल मेजर असणार आहेत, पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर असणार आहेत, लिगल मेजर असणार आहेत. ओके, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स काय असणार आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी इन्क्लुडिंग प्रोव्हाइडिंग हेल्थी वर्किंग कंडिशन, प्रॉपर वेजेस, इफेक्टिव्ह लेबर वेलफेअर प्रोग्राम, सर्वायलन्स, सुपरविजन, सफिशियंट सेफ्टी, पर्सनल अँड ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हिसेस. ऑल ऑफ द आर क्युरुशियल आणि इन्शुरिंग द वर्किंग सेफ्टी. झालं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, इंजिनिअरिंग मेजर आपण बघणार की प्रॉपर लाईटनिंग आणि एअर सर्क्युलेशन त्यांना प्रॉपरली पाहिजेत, कंट्रोल अँड हीट अँड ह्युमिडिटी प्रॉपरली मेंटेन पाहिजे. समटाईम्स जर का कोणती वर्क करत असणार हीटमध्ये तर त्यांना प्रॉपरली ह्युमिडिटी पाहिजेत, एअर कंडिशनिंग प्रॉपरली पाहिजे. प्रॉपर लिफ्टिंग अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ अरेंजमेंट, रेग्युलर मशीन चेक्स करायचे त्यांना त्या ठिकाणी, समटाईम्स डिफॉर्मिटी असेल किंवा काही चेंजेस असेल मशीनमध्ये तर. वर्कप्लेस डिझाईन बेस ऑन द वर्क ऑफ नेचर, सेफ्टी अलार्म त्या ठिकाणी लावायचा आहे समटाईम्स जर का हार्म होत असेल कोणाला. स्मोक अँड डस्ट कंट्रोल प्रॉपरली ठेवायचं आहे. वर्कप्लेस क्लिनलीनेस अँड वेस्ट डिस्पोजल, मशीन्स मेंटेनन्स अँड फंक्शनिंग, एमर्जन्सी मेकॅनिझम प्रिपेअर. ओके,
मेडिकल मेजर्स म्हणजे काय काय, प्रिव्हेंटिंग ऑक्युपेशनल हेल्थ असा डिसीजेस आपल्याला प्रिव्हेंट करायचे, कंडक्टिंग मेडिकल चेकअप ठेवायचं आहे प्रॉपरली, हेल्थ कॅम्प ठेवायचे, कंडक्टिंग पिरियॉडिक चेकअप. ओके. त्यानंतर ऑफ वर्करसाठी प्रोव्हाइडिंग हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे, इम्युनायझेशन प्रोव्हाइड करायचे, हेल्थ चेकअप, डिटेक्टिंग अँड ट्रेनिंग ऑक्युपेशनल हेल्थ क्विकली, प्रॉपरली डिटेक्ट करायचे डिसीज कंडिशन काय, ऑब्झर्व करायचे त्यांना वर्किंग एन्व्हायरमेंट आणि त्यांचं सराउंडिंग एन्व्हायरमेंट, कंडक्ट द हेल्थ सर्वे प्रॉपरली. त्यानंतर मेंटेनिंग हेल्थ रेकॉर्ड प्रॉपरली म्हणजे मेंटेन ठेवायचं त्यांचा हेल्थ रेकॉर्ड प्रिव्हियस आणि करंट. ओके. प्रोव्हाइडिंग काउन्सिलिंग अँड हेल्थ एज्युकेशन त्यांना द्यायचं आहे. ओके. आता हे मेडिकल मेजर झाले. आता पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट यूज ऑफ मास्क, ग्लोव्स, सेफ्टी बेल्ट, ग्लासेस अँड हेल्मेट और PPE किट, युजेस ऑफ रेस्पिरेटर्स. ओके. युजेस ऑफ बॅरियर स्किन क्रीम्स असेल, ओके, त्या आपण यूज करायचे, वेअरिंग रेडिएशन सूट एक्सेट्रा. ओके. लीगल मेजर्स काय आहे, द इंडियन फॅक्टरी ॲक्ट इन 1976 अँड एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम 1975 providing workers with the legal protection including maternity, disability and medical benefit. This scheme also offer free treatment of facility ensuring worker rights against exploitation and promoting of safety working एन्व्हायरमेंट. त्या ठिकाणी त्यांना इलिगल मेजरमेंट त्यांना दिलं होतं ESICच्या अंडर. ओके. इंडियन फॅक्टरी ॲक्टनुसार त्यांना बेनिफिशियली काय काय भेटणार, मेडिकल फॅसिलिटी त्यांना प्रोव्हाइड भेटणार, मॅटर्निटी फॅसिलिटी प्रोव्हाइड भेटणार, डिसॅबिलिटी जे पण झाले पर्सन त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड भेटणार. ओके. इन ड्युरिंग त्यांच्या स्कीमवर आणि सराउंडिंग एरियावर. ओके. त्यानंतर आहे प्रॅक्टिस द ऑक्युपेशनल हेल्थ ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर. प्रॅक्टिसेस कुठं कुठं पाहिजेत. Healthcare worker face numerous health and safety hazards, but their occupational health is often neglected due to their primary role of patient care. Proper occupational health care can be contribute to the quickly patient care and strengthening of the health services. ओके. आपल्याला जे पण सिस्टम आहे आपल्या हेल्थ सिस्टम हेल्थ वर्करला प्रॉपरली प्रिव्हेंट करायचे आहे, जे पण डिसीज कंडिशन आहे प्रॉपरली प्रिव्हेंट करायचे आहे, जे इलनेस आहे पेशंटमध्ये प्रॉपरली रोल ऑफ फर्स्ट प्रायमरी केअर आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचे. आता बायोलॉजिकल असेल तर एक्झाम्पल काय, बायोलॉजिकल TB, हिपॅटायटिस, HIV, एड्स, ACRS, स्वाईन फ्लू, COVID-19. ओके. केमिकल असेल तर कोणते हजार्ड्स त्यांना होऊ शकतात किंवा एक्झाम्पल त्यांना होऊ शकतात कंडिशनमुळे, ग्लुटरल्डिहाइड, इथिलीन ऑक्सिडाइड आणि मर्क्युरीमुळे त्यांना हजार्ड अफेक्ट होऊ शकतात. फिजिकल असेल तर नॉईज, रेडिएशन, स्लीप ट्रिप्स किंवा फॉल्स. एर्गोनॉमिक म्हणजे असेल तर हेवी लिफ्टिंग, लॉंग स्टँडिंग, रेपरेटिव्ह टास्क. सायकोसोशल म्हणजे कोणतं असणार, व्हायलन्स, स्ट्रेस, शिफ्ट वर्क, नाईट ड्युटी, एक्सप्लोटेशन. ओके. फायर अँड एक्सपोजर म्हणजे कोणतं असणार, युजिंग ऑक्सिजन, अल्कोहोल, सॅनिटायझिंग गेल्स. इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिक करंट, फ्रेंड इलेक्ट्रिक कॉर्ड. ओके. ॲलर्जिक म्हणजे असणार लॅटेक्स ॲलर्जी. शार्प म्हणजे असणार निडल शार्प इंजुरीज. ओके. रेडिएशन म्हणजे असणार एक्सरे, लेझर्स. ओके. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर काय असणार, स्ट्रिक्ट following the universal precautions of hand washing, personal protective kit, proper handling of sharps, aseptic technique, proper instrumentation processing, environmental cleanliness, proper disposal of infection, biomedical waste management आपण त्याला बोलू शकतो. adequate shifting of to reduce workplace, जसे की properly immunization against hepatitis, swine flu, COVID-19. ओके. other vaccine prevention disease then and when they needed. ओके. मग 4th नंबरला बघणार आपण प्रोव्हाइडिंग सेफ वर्क प्लेस, यूज ऑफ सेफ्टी गार्ड असेल, टाइमली रिपेअर किंवा मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट असेल. ओके. त्यामुळे काय होणार, प्रिव्हेन्शन कमी होणार, जे पण होणाऱ्या गोष्टी आहे. ओके. अप्रोप्रिएट सोशल सिक्युरिटी असणार आपण त्यामध्ये ठेवणार. इन सर्व्हिस अँड कंटिन्यू ट्रेनिंग अबाउट प्रिव्हेन्शन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड्स. ओके. पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस आर रिक्वायर. प्रोफेशनल लिडरशिप फॉर प्रिव्हेंटिंग हेल्थ को वर्कर हेल्थ केअर सेटिंगमध्ये. अप्रोप्रिएट लीगल मेजर्स फॉर ऑक्युपेशनल हेल्थ केअर वर्कर्स. त्यानंतर इनलिज द रोल्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स आपल्याला त्या ठिकाणी रोल ऑफ करायचे. रिस्क असेसमेंट करायचे आपल्याला त्या ठिकाणी त्यांची हेल्थ असेल, ओके, पोटेन्शियल हेल्थ आयडेंटिफाय करायचं, वर्कप्लेस, सराउंडिंग एन्व्हायरमेंट, फिजिकल असेल, केमिकल असेल, बायोलॉजिकल असेल किंवा एर्गोनॉमिक फॅक्टर त्यांच्यावर अफेक्ट असेल तर रिस्क असेसमेंट झाली आपली. एज्युकेशन अँड ट्रेनिंग म्हणजे काय काय असणार, ट्रेनिंग प्रोव्हाइडिंग प्रॉपरली ऑक्युपेशनल हेल्थ असेल, सेफ्टी नीड्स असेल त्यांच्या किंवा सेफ्टी प्रॅक्टिसेस असेल, प्रिव्हेंशन ऑफ मेजर्स, जे पण डिसीज असेल त्यांना प्रिव्हेंट करायचं, प्रॉपर यूज ऑफ प्रोटेक्टिव्ह टेक्निक्स त्यांना प्रोव्हाइड करायची, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं PPE किटबद्दल. हेल्थ प्रमोशन मॉडेल आपण त्यांना एक्सप्लेन करायचं की रिलेटेड टू द हेल्थ वेलबिंग कसे पाहिजेत. ओके. ॲड्रेसिंग सच as स्ट्रेस मॅनेजमेंट आपण त्यांना कसं देऊ शकतो, न्यूट्रिशन कसं देऊ शकतो, लाईफस्टाईल त्याचे कसे चेंज करू शकतो. सम फॅक्टर ऑल्सो अफेक्ट ऑन अवर
ऑक्युपेशनल हेल्थ असेल, ओके, त्यांना एक्सप्लेन करायचं आहे हेल्थ प्रमोशनबद्दल, त्यांना नॉलेज प्रोव्हाइड करायचं आहे. सर्वायलन्स असेल, सर्व्हायलन्स म्हणजे मॉनिटर द हेल्थ स्टेटस वर्कर. त्यानंतर सर्व्हायलन्स म्हणजे मॉनिटर करणार आपण त्यांचे हेल्थ स्टेटस वर्कर, ओके, प्रॉपरली त्यांचे हेल्थ स्टेटस कसे रिलेटेड टू त्यांच्या वर्किंग कंडिशनमध्ये. कंडक्टिंग हेल्थ स्क्रीनिंग त्यांनी करणार, ओके, प्रॉपरली हेल्थ स्क्रीनिंग हेल्थ चेकअप आपण त्या ठिकाणी करणार. अँड ट्रॅकिंग ते ट्रेंड्स इन ऑक्युपेशनल इलनेस अँड इंजुरी, ओके, ट्रॅक करणार की कोणत्या टाईप ऑफ इलनेस त्यांना प्रेझेंट आहे किंवा कोणत्या टाईप ऑफ त्यांना इंजुरी झालेली आहे. ओके. Advocacy for the implementation of policies and practices that prioritize worker safety and health in the workplace. ॲडव्होकेसी म्हणून लागतं इम्प्लिमेंटेशन, त्यांना पॉलिसी प्रोव्हाइड करायचे आहे, प्रॅक्टिसेस ऑफ द जे पण त्यांचे वर्किंग सेफ्टी असणार, ओके, किंवा त्यांच्या वर्कप्लेसनुसार त्यांना हेल्थ कंडिशन आपण कशी प्रोव्हाइड करू शकतो. कोलॅबोरेट म्हणजे तुम्हाला कोलॅबोरेट करायचं आहे ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी प्रोफेशनल असेल किंवा एम्प्लॉयर असेल किंवा रेग्युलर बॉडीज असणार कंपनीजसोबत, ओके, किंवा कॉम्प्लायन्स विथ द सेफ्टी स्टँडर्ड अँड गाईडलाईन्स, त्यांचे जे पण त्यांच्या पॉलिसीज असणार, ओके, प्रोफेशनल एम्प्लॉयर्स वर्कर असणार, ओके, त्यांना तुम्हाला कोलॅबोरेट करून सिनेक प्रॉपरली कोलॅबोरेशन करायचं आहे. ओके. इंटरव्हेन्शन अँड सपोर्ट वी ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर immediate providing care of support in case of working accident, exposure to health hazards, substances, facilitating to access the healthcare services. इंटरव्हेन्शन म्हणजे त्यांना प्रॉपरली इन केस ऑफ समटाईम्स त्यांना ॲक्सिडेंट झाला असेल तर इमिडिएट तुम्ही काय ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करू शकता. लाईक दॅट मेडिकल इमर्जन्सी असेल तर इमर्जन्सी ट्रीटमेंट तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार. पॉलिसी डेव्हलपमेंट, contributing to the development and implementation of policies that address occupational health hazards, promote a safe work environment. त्यानंतर तुमचं झालं पॉलिसी डेव्हलपमेंट अँड रिसर्च. यू ऑल्सो कंडक्टिंग द रिसर्च अंडरस्टँड द ॲड्रेस इमर्जिंग ऑक्युपेशनल हेल्थ इश्यूज, contributing in the evidence-based practices in this field. Overall, the community health nurse in occupational health play a vital role in the safeguarding the health and well-being to the worker, contributing health care and their safety working environment. ओके, हा तुमचा रिसर्च आहे, तुमच्या सिलेबसमध्ये एवढं इम्पॉर्टंट नाही, जस्ट मी वाचून तुम्हाला दाखवले. आपल्याला लक्षात ठेवायचं की रोल ऑफ नर्स काय काय इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये किंवा ऑक्युपेशनल हेल्थ नर्सिंगमध्ये. ओके, या ठिकाणी रिस्क असेसमेंट असणार आहे, सर्व्हायलन्स असणार आहे, ॲडव्होकेसी, कोलॅबोरेशन, इंटरव्हेन्शन सपोर्ट, पॉलिसी डेव्हलपमेंट. ओके, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे. ओके, आपण बघितलं हेल्थ, ऑक्युपेशनल हेल्थ आपली कशी पाहिजेत, ऑक्युपेशनल हेल्थ हजार कोणते आहे. ओके, समटाईम्स तुम्ही सेफ्टी डिव्हाइस कसे प्रोव्हाइड करू शकतात. ओके, त्यामध्ये अजून तुमच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की त्यांच्यामुळे तुमच्या ऑक्युपेशनलवर हेल्थ किंवा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम कोणते डिसीज स्प्रेड होऊ शकतात. ओके, त्यावर आपण कसं प्रिव्हेन्शन करणार. ओके, हा तुमचं स्मॉल टॉपिक आहे ऑक्युपेशनल हेल्थ. ओके, तुम्हाला इन दी जस्ट नॉर्मल तुम्हाला टाईप्स ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ विचारणार. ओके, सिम्पटम्स ऑफ रोल ऑफ नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग इन ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे तुम्हाला एवढं विचारू शकतात बस. यावरती तुम्हाला एक्झाममध्ये जास्त काही फोकस या टॉपिकवर नाही. ओके, ठीक आहे, थँक्यू. आपला आजचा टॉपिक होता ऑक्युपेशनल हेल्थ नर्सिंग. ओके, ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड्स असेल किंवा ऑक्युपेशनल हेल्थ आपण बोलू शकतो. ओके, थँक्यू सो मच.